नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही सत्य घटना आहे महाराष्ट्र येथील पार्वती विहारामध्ये पिंकी शर्मा ही तरुणी राहत असते। ती दिसायला खूप सुंदर होती। एका प्रायव्हेट कंपनीमध्ये HR मॅनेजर म्हणून काम करत असते। त्यांच्या कंपनीमध्ये हेड ऑफिस असतं, त्यामुळे हेड ऑफिसमध्ये कमी कर्मचारी असतात। त्या ठिकाणी अकाउंटंट ऑफिसमध्ये HR मॅनेजर आणि सिक्युरिटी एवढेच जण असतात। त्यांच्याच ऑफिसचा जो अकाउंटंट असतो त्याचं नाव विनय राजपूत असतो। विनय राजपूत आणि पिंकी त्या ऑफिसमध्ये 2 वर्षापासून काम करत असतात। सोबत ऑफिसमध्ये ते 9 तास काम करत असतात। त्या दोघांचं सोबतच लंच करणं, सोबतच काम करणं, त्यातल्या त्यात पिंकी ही दिसायला खूप सुंदर होती। विनयला पिंकी आवडू लागली होती हे त्यांनाही समजलं नाही। पूर्ण हप्ता ते काम करायचे आणि पिंकीलाही विनय आवडू लागला होता। दोघांचेही प्रेम आता एकमेकावर जडले होते। रविवारच्या दिवशी ते कधी सोबत फिरायला जात, कधी लॉजवरती जात आणि आनंदात क्षण घालवू लागली। आता विनय तिच्या प्रेमामध्ये एवढा वेडा झाला होता की त्याने तिच्यासोबत आयुष्य घालवण्याचा विचार केला। विनयने तिला लग्नाची मागणी घातली आणि त्यावर ती तयारी झाली। विनय तिच्यावरती खूप पैसा खर्च करू लागला होता। आता विनयने ही गोष्ट आपल्या घरच्यांना सांगण्याचं ठरवलं। एक दिवस विनय पिंकीला आपल्या घरी घेऊन गेला। घरच्यांना तिच्याबद्दल सांगितले आणि पिंकीच्याही घरच्यांना विनयबद्दल माहीत होतं। ते दोघं एकाच कंपनीमध्ये काम करत असतात आणि त्यांचा पगार देखील ठीकठाक होता, त्यामुळे घरच्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दाखवली। आता विनय तिला आपल्या पत्नीसारखंच बघू लागला। तिच्यावर तो खूप पैसा खर्च करायचा। एवढेच काय तर अर्धा पगार तर कधी पूर्ण पगारही तिच्यावरती खर्च करून टाकायचा। आता ते कधी कधी लॉजवरही जायचे आणि प्रेमाचे क्षण सोबत घालवायचे। आता विनय तिला म्हटला की तू माझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करतो, आपल्या घरच्यांचीही परवानगी आहे तर आपण लग्न लवकर करून टाकू। त्यावर पिंकी त्याला म्हणाली, लग्नाची घाई नको, आपण आरामात 6 महिन्यानंतर लग्न करू, मला थोडा वेळ पाहिजे। विनय म्हणाला ठीक आहे। पण पुढं असं काही घडलं की विनय यांचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार होतं। पुढील काही दिवस त्याने बघितलं की विनय जेव्हा तिला रात्री कॉल करायचा तेव्हा तिचा फोन नेहमी बिझी लागायचा। आता हळूहळू विनयच्या मनामध्ये शंकेचे रोप वाढू लागलं। त्याला असं वाटू लागलं की पिंकीच्या आयुष्यामध्ये दुसरा कुठला तरी पुरुष आहे आणि ती त्याच्यासोबत फोनवरती रात्री बोलत असते। त्यामुळे तिचा नंबर रात्री बिझी येतो। जेव्हा तिला विचारण्यात येतं की तुझा फोन बिझी का येतो, तेव्हा ती विनयला काहीही सांगायची। मैत्रिणीसोबत बोलते, माझ्या मावशीसोबत बोलते, याचा फोन आला होता, त्याचा फोन आला होता। मात्र त्याला तिच्यावर संशय येऊ लागला होता। आता तो बारकाईने तिच्यावर लक्ष ठेवू लागला। 15 नोव्हेंबरला शनिवारचा दिवस होता। विनय तिला म्हणाला की उद्या रविवारी आपण दोघं पिक्चरला जाऊ। त्यावर तिने साफ नकार दिला। ती म्हणाली की रविवारच्या दिवशी म्हणजे 16 नोव्हेंबर 2025च्या दिवशी ती एका मैत्रिणीसोबत शॉपिंगला जाणार आहे, त्यामुळे तिला पिक्चरला येणं जमणार नाही। आता विनयच्या मनामध्ये तिच्याबद्दल आधीच शंका होती। पिंकीचं नक्कीच बाहेर काहीतरी प्रकरण सुरू आहे। त्यामुळे तिने जे सांगितलं की रविवारच्या दिवशी दुसरं कोणासोबत मैत्रिणीसोबत जाते आहे, त्याला वाटलं की काहीतरी लपवते आहे, याच्या मागचं काहीतरी कारण आहे। त्याने विचार केला की ही नेमकी कुठं जाते आणि कुठे नाही, हिच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। त्याने तिला सांगितलं की ठीक आहे, तू तुझ्या मैत्रिणीसोबत जा। पण त्याच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन सुरू होता। दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबर 2025च्या दिवशी रविवारचा दिवस होता। विनय तिच्यावरती लक्ष ठेवून होता। ती कधी निघते, कधी जाते, कोणासोबत फिरते, कोणासोबत नाही। त्याने बघितले की ती तिच्या स्कूटीने बाहेर चालली आहे। तो लपून तिचा पिच्छा करत राहिला। त्याने बघितलं की तिची गाडी थेट एका लॉजवरती पोहोचली। त्या ठिकाणी एक दुसरा मुलगा आला आणि ते दोघे लॉजमध्ये गेले। आता हे बघून त्याने आपल्या प्रियसीसोबत जे काही स्वप्न बघितले होते ते सर्व एका क्षणामध्ये चकनाचूर झाले होते। त्याने आपल्या प्रियसीवरती एवढा विश्वास ठेवला होता की ही माझी पत्नी बनेल, आपण पुढे जाऊन लग्न करू, ते सर्व एका क्षणामध्ये संपलं होतं। हे सर्व बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। थोडा वेळ शांत उभा राहिला आणि स्वतःला सावरलं। तिचे काही फोटो आणि व्हिडिओ त्याने काढले, म्हणजे कोणी जर विचारलं तर पुरावा दाखवण्यासाठी काहीतरी हवं। तो एवढा दुःखी झाला होता की त्याने ठरवलं की आपलं काही सांगण्यात फायदा नाही, तिला तिचं जीवन जगू दिलं पाहिजे आणि तो तेथून निघून आला। पण त्याच्या मनामध्ये इतका राग होता, द्वेष होता की त्याने ठरवलं की याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे। त्याला समजले की ही फक्त आपल्यासोबत आपल्या पैशासाठी होती आणि प्रेमाचं नाटक करत होती।
आणि तिने लग्नासाठी जे काही वचन वगैरे दिले होते ते सगळं खोटं होतं. ती फक्त आपल्या पैशावरती मजा करत होती आणि भलत्याच मुलासोबत लॉजवरती जाऊन चुकीचे प्रकार करत होती. आता अशा प्रकारचा विश्वासघात कोणासोबत झाला तर त्याची काय अवस्था झाली असेल हे आपणही समजू शकतो. सोमवारी ते दोघं ऑफिसमध्ये भेटतात आणि ते असं दाखवत होते की असं काही झालंच नाही. पण विनयला समजून गेलं होतं. तो बघत होता की अशा प्रकारचं नाटक करते. त्याने तिचा खोटेपणा बघितला होता आणि त्यामुळे त्याचा राग अनावर होऊ लागला होता. आता तो मनातल्या मनात भयंकर कट रचत होता. आता 2026 वर्ष सुरू झालं होतं आणि पिंकीने नवीन वर्षाचा जल्लोषात आनंदामध्ये स्वागत केलं. पण तिला माहीत नव्हतं की याच नवीन वर्षामध्ये तिच्यासोबत काय भयंकर घडणार आहे. तारीख आली 17 जानेवारी 2026ची. आता विनयच्या मनामध्ये भयंकर कट त्याने रचला होता. त्याने बघितलं की त्याच्या ऑफिसमध्ये CCTV कॅमेरे आहेत. त्यामुळे त्याने सगळ्या आधी 17 जानेवारी 2026च्या दिवशी CCTV कॅमेऱ्याचे सगळे TV केबल कापले. त्यानंतर तो वाट बघत होता योग्य वेळेची. त्यानंतर तो नारळ पाणीवाल्याकडे गेला आणि त्याने नारळ कापताच ते त्याने घेतलं आणि आपल्या बॅगमध्ये लपून ठेवलं. नंतर तो भयंकर दिवस आला. 23 जानेवारी 2026. त्या दिवशी त्याच्या ऑफिसची सुट्टी होती. त्याने तरीही तिला ऑफिसमध्ये बोलावलं आणि 4 वाजता पिंकी ऑफिसमध्ये आली. तेव्हा रात्रीचे 8 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये होते. तिथे त्याने तिला परत एकदा लग्नाची मागणी घातली की आपण दोघेही लग्न करू. मात्र ती लग्न करण्यास तयार झाली नाही. ती अजूनही लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होती. त्याला सगळं समजलं होतं आणि जो भयंकर कट तो बऱ्याच दिवसापासून रचत होता त्यानुसार त्या दिवसामध्ये तिला संपवलं आणि त्याने तिचा अतिशय क्रूरपणे तिचा जीव घेतला. आता ऑफिसमध्ये कोणीही नव्हतं. त्याने आधीच ऑफिस बॉयला घरी पाठवून दिलं होतं. आता त्या ठिकाणी रक्ताचे बरेच डाग झाले होते. त्यामुळे त्याने ते आधी स्वच्छ केलं. त्याने तिला एका पोत्यामध्ये भरलं. त्यानंतर तो त्या बिल्डिंगमधून बाहेर आला आणि तिच्याच गाडीवरती बसून तो जव्हार ब्रिजवरती ते पोतं घेऊन आला. त्या पोत्यामध्ये पिंकीचा मृतदेह होता आणि ते पोतं तो पाण्यात टाकणार होता. पण तिथे तार कंपाऊंड असल्यामुळे त्याला ते काहीच फेकता आले नाही आणि त्याने ते पोते तिथेच ठेवले आणि तिची गाडीही त्याच ठिकाणी ठेवली आणि तो तेथून निघून आला. म्हणजेच कोणाला काहीच डाऊट येणार नाही. पिंकी शर्माच्या घरचे तिची वाट बघू लागले होते की ही मुलगी अजूनपर्यंत का घरी आली नाही. 9 वाजले, 9चे 10 वाजले तरीही ती घरी आली नाही. तिच्या भावाने ऑफिसमध्ये विनयला कॉल केला आणि त्याला विचारलं की तिचा फोन लागत नाही आणि ती घरी देखील आली नाही. ती कुठे गेली आहे. त्यावर तो म्हणाला ती तर ऑफिसमधून वेळेवर निघाली होती. यानंतर कुठे गेली मला माहीत नाही. त्यानंतर विनय हा तिच्या घरी गेला आणि असं दाखवू लागला की त्यालाही तिची काळजी आहे आणि तो तिला शोधण्यामध्ये तिच्या घरच्यांचा मदत करू लागला होता. म्हणजे त्याच्यावरती कोणालाही काहीच संशय येणार नाही. पिंकी शर्माचा भाऊ आणि विनय तिला शोधण्यासाठी बाहेर पडले. ती कुठेही मिळाली नाही. पुढे त्यांनी थकून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तिची मिसिंग कंप्लेंट दाखल करून घेतली. आता पोलीस पिंकीचा तपास करू लागले होते. 1 दिवस गेला तरी तिचा काही थांगपत्ता लागला नाही. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारी 2025च्या दिवशी पोलिसांना माहिती मिळाली की ब्रिजवरती पोत्यामध्ये एक मृतदेह आहे. जेव्हा त्यांनी तपास केला तेव्हा त्यांना समजलं की ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून ती पिंकी शर्मा होती. पोलिसांनी तिचे कॉल डिटेल चेक केले. तिचे व्हॉट्सअप चेक केलं. कोणासोबत बोलत होती कोणासोबत नाही. तेव्हा त्यांना समजलं की ती विनय राजपूत यांच्यासोबत ऑफिसच्या मुलाच्या प्रेमामध्ये होती. त्यामुळे त्यांनी विनयला लगेचच ताब्यात घेतलं आणि त्याची विचारपूस सुरू करायला सुरुवात केली. पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढले. त्याचबरोबर त्याचे लोकेशनही काढले. पोलिसांना त्यातून समजलं की 23 जानेवारी म्हणजे त्या दिवशी हत्या झाली, ज्या दिवशी विनय राजपूत हा घटनास्थळी उपस्थित होता. ज्या ठिकाणी पोलिसांना मृतदेह मिळाला होता त्यावर पोलिसांचा संशय हा पक्का झाला की हाच खरा गुन्हेगार आहे. जेव्हा पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली तेव्हा तो घाबरला आणि त्याने पोलिसांसमोर संपूर्ण सत्य घटना सांगितली. त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी विनयला अटक केली आहे. विनय राजपूतने नेमकी चुकी काय केली? त्याच्या जीवनामध्ये एवढी सुंदर स्त्री होती, एवढी सुंदर मुलगी होती, तरी लग्नासाठी ती तयारी झाली होती. त्याच्याकडे पैशालाही कमी नव्हती. तो तिच्यावरती भरभरून पैसा खर्च करत होता. पण आता काय झालं की ती त्याला सोडून दुसऱ्याकडे गेली, दुसऱ्या मुलाकडे गेली.
असं काय कारण झालं की त्या मुलीला परपुरुषाकडे जावं लागलं? तसं आपल्याला माहीत आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा शारीरिक भूक ही 8 पटीने जास्त असते. जर तिला तिच्या पार्टनरकडून समाधान मिळालं नाही, ते सुख मिळालं नाही, तर अर्थातच ते पूर्ण करण्यासाठी दुसरीकडे जाईलच. उदाहरण सांगायचं झालं तर खाण्यासाठी आपण गेलो. ज्या ठिकाणी आपण खाण्यासाठी गेलो त्या ठिकाणी जर आपलं पोट भरलं नाही, तर आपण काय करतो? दुसऱ्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी पोट भरून मन भरेपर्यंत सगळं काही खातो. त्याच प्रकारे स्त्रीचंही तसंच आहे. तिला तिच्या पार्टनरकडून जे सुख मिळालं नाही, तर ती अर्थातच परपुरुषाकडे जाईलच. तर मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.